सीझनिंग ट्रेडर चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी अमित मोगे. सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं जावं हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना. तर आज या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुमच्यासाठी एक मस्त स्ट्रॅटेजी घेऊन आलोय. त्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे हंटर स्ट्रॅटेजी. तर आता याला हंटर स्ट्रॅटेजी असं का नाव दिलंय, तर साधारण लॉजिक ह्याचं येतं या स्ट्रॅटेजीचं की वाघ, सिंह किंवा चित्ता जेव्हा केव्हा शिकार करतात तेव्हा ते एकदम झडप नाही मारत. ते शिकार त्यांच्या रेंजमध्ये येण्याची वाट बघतात, दबा धरून बसलेले असतात. जशी शिकार त्यांच्या रेंजमध्ये येते तशी ती झडप मारतात आणि शिकार करतात. ठीक आहे, ही स्ट्रॅटेजी एक्झॅक्टली तशी आहे. आपण दबा धरून बसणार आहोत की स्टॉकची प्राइस आपल्या एका विशिष्ट रेंजमध्ये आली की आपण झडप मारणार आहोत, त्या स्टॉकवरती बाय करणार आहोत आणि साधारण 1 ते 5 दिवसाच्या कालावधी करता हा ट्रेड आपला चालणार आहे. म्हणून याला आपण स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी पण आपण म्हणतो. तर ही स्ट्रॅटेजी बेसिकली काढण्याचं माझं मेन कारण असं होतं की जी लोक ज्यांना पूर्ण वेळ स्टॉक मार्केटमध्ये ते देऊ शकत नाहीत, तरी पण त्यांना इच्छा आहे की स्टॉक मार्केटमधनं काहीतरी एक साईड इन्कम जनरेट करायचं. त्या लोकांच्या जॉब टायमिंग्समुळे किंवा जॉबच्या नेचरमुळे कदाचित त्यांना स्टॉक मार्केटमध्ये चार्ट अनालिसिस करता वेळ मिळत नसेल. अशा लोकांसाठी ही स्ट्रॅटेजी आहे. एक्झॅक्टली 15 ते 20 मिनिटं लागतात उद्याच्या दिवशीचे स्टॉक निवडण्याकरता. ते एकदा तुम्ही निवडलेत आणि ते जे स्टॉक्स एक विशिष्ट ठराविक प्रकारचं अनालिसिस करून तुम्हाला कळलं की बाबा हे स्टॉक्स मध्ये मी उद्या बाईंग करू शकतो किंवा हा स्टॉक माझ्या रेंजमध्ये आहे, बाय ऑर्डर प्लेस केली, बाय ऑर्डर एक्झिक्यूट झाली की लगेच SL ऑर्डर लावायची आणि सेलची टार्गेट ऑर्डर लावायची. जी कुठली ऑर्डर पहिली हिट होईल तुमचा ट्रेड तिथे संपला. आणि बेसिकली या स्ट्रॅटेजी मधनं जर तुम्ही ट्रेड घेतलं तर तुम्हाला सतत स्टॉक मार्केटमध्ये कुठलेही चार्ट सतत मॉनिटर करण्याची गरज नाही. आयदर तुमची स्टॉप लॉसची ऑर्डर हिट होईल किंवा तुमची टार्गेटची ऑर्डर हिट होईल. तर बघूया आपण काय आहे ही स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर एक विनंती आहे की ज्यांनी कोणी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. ते घंटीची जी आयकन आहे त्या बेलच्या आयकनवरती क्लिक करा, म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी ऑलरेडी माझा एक स्टॉक मार्केट फ्री बेसिक्स टू ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा कोर्स जो मोफत आहे त्याचे पण व्हिडिओज मी या माझ्या चॅनल मार्फत अपलोड करतोय, जेणेकरून ज्यांना शिकायची इच्छा आहे स्टॉक मार्केटमध्ये ते ह्या माझ्या कोर्सचे व्हिडिओज बघून स्टॉक मार्केटमध्ये बरंच काही शिकू शकतात. ठीक आहे, चला बघूया आपण काय आहे आपली स्ट्रॅटेजी. तर बेसिकली जसं मी सांगितलं की हंटर स्ट्रॅटेजी आहे की आपण एक दबा धरून बसणार की स्टॉक आपल्या विशिष्ट रेंजमध्ये आला तरच आपण बेसिकली त्या स्टॉकमध्ये बाईंग करणार आहे. बेसिकली ही स्ट्रॅटेजी आहे एक्स्ट्रा इन्कम कमवण्याकरता स्टॉक मार्केटमधून. पुढे जाऊया, बघूया आपण काय स्ट्रॅटेजी आहे. तर बेसिकली या स्ट्रॅटेजीचं विजन काय म्हणजे कशासाठी आहे ही स्ट्रॅटेजी. तर एक साधारण इन्कम ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक माणसासाठी जो स्टॉक ट्रेडिंगमध्ये आत्ता कार्यरत आहे किंवा अशा लोकांसाठी की ज्यांना बेसिकली त्यांच्या जॉब टायमिंग्समुळे किंवा त्यांच्या जॉबच्या नेचरमुळे स्टॉक मार्केटमध्ये जास्ती वेळ देता येत नाहीये, तरी पण त्यांची इच्छा आहे की स्टॉक मार्केटमधनं एक साईड इन्कम, एक्स्ट्रा इन्कम जनरेट करता येईल. तर बेसिकली अशा प्रत्येक माणसासाठी ही स्ट्रॅटेजी आहे आणि ती स्ट्रॅटेजी योग्यरित्या जर आपण त्याच्यावरती काम केलं तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगलं इन्कम ऑपॉर्च्युनिटी त्या स्ट्रॅटेजी मार्फत मिळणार आहे. तर बेसिकली या स्ट्रॅटेजीचे गोल्स अँड ऑब्जेक्टिव्स काय, जसं मी म्हटलं की एक एक्स्ट्रा इन्कम ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करता येणार आहे. टू एलिमिनेट द लॉंग अवर्स ऑफ स्टिकिंग टू द कॉम्प्युटर फॉर ट्रेड एंट्री. म्हणजे बेसिकली काय आहे की ज्या लोकांना जास्ती वेळ कॉम्प्युटरवरती देता येणार नाही किंवा चार्ट अनालिसिस करता येणार नाही, अनालिसिसला जास्ती वेळ देता येणार नाही, अशा लोकांच्या करिता देखील ही स्ट्रॅटेजी आहे, जेणेकरून त्यांनी त्यांची बाय ऑर्डर केली, एक्झिक्यूट झालं, एक स्टॉप लॉसची ऑर्डर लावली आणि एक त्यांची टार्गेटची ऑर्डर लावली. तर एकदा लावली की त्यांना मॉनिटर करण्याची गरज नाहीये, आयदर टार्गेटची ऑर्डर हिट होईल किंवा स्टॉप लॉसची ऑर्डर हिट होईल. ही या स्ट्रॅटेजीची खासियत आहे. एक मिनिमल टाइम म्हणजे
कमीत कमी टाइम अनालिसिस करता, चार्ट अनालिसिस करता यूज करून या स्ट्रॅटेजीमधनं एक छोटंसं साईड इन्कम जनरेट करू शकतात. आणि आपलं जे स्टॉक सिलेक्शन आहे ते चार्ट इंक नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती स्टॉक स्क्रीनर्स आहेत. तर मी या स्ट्रॅटेजीसाठी स्टॉक स्क्रीनर्स बनवलेले आहेत, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर बेसिकली काय करायचं, तुम्हाला काय करायचं, सिम्पल आहे. मार्केट संपलं 3:30 वाजता की 3:30च्या नंतर कधीही तुम्ही या चार्टिंगचे वेबसाईट ओपन करू शकता. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर मी जी तुम्हाला लिंक देईन किंवा ती जरी लिंक तुम्ही क्लिक केलीत तरी तुम्हाला उद्याच्या दिवशी कुठले स्टॉक्स बाईंग करता आलेले आहेत ते तुम्हाला कळेल. आणि पुढे ते जे बाईंग करता आलेले स्टॉक्स आहेत त्याच्यात ट्रेड घ्यायचा का नाही हे कशावरनं ठरवायचं, तर ते पण मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही आत्ताची परिस्थिती आहे की ट्रेडिंगसाठी वेळ नाही मिळत आहे, कारण साधारण ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या मिस करतोय ऑफिस आवर्समुळे किंवा ऑफिस जॉब नेचरमुळे. आणि स्टॉक मार्केटमधनं एक इन्कम जे जनरेट होणार आहे ते मिस करतोय. फिअर ऑफ मेकिंग लॉसेस इन टू स्टॉक मार्केट, म्हणजे अशी पण काही लोक आहेत की ज्यांना बेसिकली भीती आहे की स्टॉक मार्केटमध्ये जर मी पैसा लावला तर माझा लॉसच होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टॉक मार्केटमध्ये लॉस होतोच आणि होणारच, पण आपल्या हातात आहे की तो जो लॉस कसा आपण कमीत कमी ठेवू हे आपल्या हातात आहे. बेसिकली काही लोकांना ग्रीड असते, म्हणजे हाव असते की हायर प्रॉफिट्सच्या नादात बेसिकली त्यांचा लॉस होतो. किंवा काही लोकांना फिअर ऑफ मिसिंग ऑपॉर्च्युनिटी असते की माझा ऍक्च्युली ट्रेड एंट्री होती 100 रुपयाला, पण तो स्टॉक आता 120ला गेलाय. तर ते काय विचार करतात की 100वरनं 120ला गेलाय तर तो 150ला डेफिनेटली जाणार. मग ते 120ला ट्रेड करतात आणि 120वरनं स्टॉक खालती पडतो. तर बेसिकली ही जी आहे फिअर ऑफ मिसिंग ऑपॉर्च्युनिटी, ही आत्ताची सिच्युएशन आहे. तर बेसिकली ही जी स्ट्रॅटेजी आहे या सगळ्या गोष्टींवरती मात देणारी ही स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे, तर याचा जर काटेकोरपणे जे रूल्स आहेत किंवा जे नियम आहेत या स्ट्रॅटेजीचे त्याचं जर पालन केलं तर एक चांगली इन्कम ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला या स्ट्रॅटेजीतनं जनरेट करता येणार आहे, निर्माण करता येणार आहे. अवेलेबल ऑप्शन्स काय आहेत, या सगळ्या जे आजची सिच्युएशन मी तुम्हाला सांगितली ती एक स्ट्रॅटेजी की जी तुमच्यासाठी काम करेल. एक स्ट्रॅटेजी की तुम्हाला जास्ती वेळ चार्ट अनालाइज करता नाही दिले तरी चालणार आहेत. किंवा अशी एक स्ट्रॅटेजी की तुमचं फिअर आणि ग्रीड म्हणजे इमोशन्स कंट्रोल करणारी स्ट्रॅटेजी. किंवा अशी एक स्ट्रॅटेजी की तुमचं जे फोमो आहे, फिअर ऑफ मिसिंग ऑपॉर्च्युनिटी, की बाबा काय होईल जर मी आत्ता एकदम बाय नाही केलं तर, इकडनं एकदम वरती गेलं तर काय होईल, मग मी आत्ता लगेच बाय करतो. तर हे जे तुमचे बेसिकली एन्झायटी किंवा फिअर ऑफ मिसिंग ऑपॉर्च्युनिटी आहे ती कुठेतरी कमी होईल या स्ट्रॅटेजीमुळे, असं मला वाटतं. रेकमेंडेशन्स काय आहेत, तर हंटर्स स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी जी तुमच्यासाठी मी घेऊन आलो या व्हिडिओ मार्फत. आणि ही जी स्ट्रॅटेजी आहे ही फक्त इक्विटी सेगमेंट्समध्ये आपण काम करणार आहोत. आणि NSE आणि BSE वरती लिस्टेड प्रत्येक स्टॉक वरती ही स्ट्रॅटेजी काम करेल, पण इक्विटी सेगमेंटमध्ये, ओनली इन इक्विटी सेगमेंट. आणि ती सुद्धा फक्त स्टॉक बाय करण्याकरता यूज करणार आहोत. म्हणजे काय, सर्वप्रथम बाय करून मग आपण सेल करणार आहोत. आपण उलट नाही करणार की सर्वप्रथम शॉर्ट करणार आणि मग आपण बाय करणार, हे या स्ट्रॅटेजीला चालणार नाही. सो या स्ट्रॅटेजीमध्ये फक्त आणि फक्त प्रथम बाय करून मग आपण सेल करणार आहोत. हे प्लीज लक्षात ठेवा. कोणीही या स्ट्रॅटेजीनुसार प्रथम सेल करून मग बाय करू नका, ते अलाउड नाहीये. जी गोष्ट तुमच्याकडे नाहीये ती तुम्ही विकू शकत नाही. तुम्हाला जर कुठली गोष्ट विकायची असेल तर ती तुमच्या मालकीची पाहिजे आणि तुमच्याकडे पाहिजे, तर तुम्ही विकू शकता. म्हणून ही स्ट्रॅटेजी मध्ये आपण सर्वप्रथम बाय करणार आणि मग जेव्हा आपलं टार्गेट किंवा SL ही ऑर्डर लावून ठेवणार, त्याच्याप्रमाणे जे तुमचं प्रॉफिट किंवा लॉस होईल ते त्याच्यावरती डिसाईड होईल. ठीक आहे, पुढे जाऊया. आता काय आहे हंटर स्विंग स्ट्रॅटेजी, की ही एक स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे की जेणेकरून तुम्हाला जास्ती वेळ कम्प्युटरवरती चार्ट अनालिसिस करता द्यायची गरज नाही. अगदी कमीत कमी वेळात तुम्ही तुमचं अनालिसिस करून उद्याच्या दिवशी कुठल्या स्टॉकमध्ये ट्रेड करायचं आहे तुम्हाला आदल्याच दिवशी कळणार आहे.
एक सोपी स्टॉक सिलेक्शन प्रोसेस, काही करायचं नाही आहे. मी जी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्याप्रमाणे तुम्हाला काही स्टॉक्स येतील, ते स्टॉक तुमच्या उद्याच्या ट्रेडिंगसाठी वॉचलिस्ट मध्ये ठेवायचे आहेत. आणि त्या स्टॉकच्या लेवल्स प्रमाणे काही लेवल्स मी तुम्हाला सांगेन की लेवल्स कशा आयडेंटिफाय करायच्या. तर त्या लेवल्स प्रमाणे तुम्हाला तुमची बाय ऑर्डर, स्टॉप लॉस ऑर्डर आणि टार्गेट ऑर्डर. आता या स्ट्रॅटेजीमध्ये कसं आहे की 1 ते 5 दिवसांचा कालावधी आपण म्हणतोय. तर तुमची जी स्टॉप लॉसची ऑर्डर आहे आणि तुमची जी सेल टार्गेटची ऑर्डर आहे, सेल टार्गेटची ऑर्डर ही तुम्हाला दररोज लावणं गरजेचं आहे. कारण आज जर तुम्ही स्टॉप लॉसची ऑर्डर लावलीत आणि सेल टार्गेटची ऑर्डर लावलीत आणि दोन्हीपैकी कुठलीही एक्झिक्यूट झाली नाही, म्हणजे दोन्हीपैकी कुठलीही ऑर्डर तुमची अस्तित्वात आली नाही, तर ऑटोमॅटिकली या दोन्ही ऑर्डर्स तुमच्या कॅन्सल होतात. म्हणून तुम्हाला फक्त काय करायचं आहे, स्टॉप लॉस आणि सेल टार्गेट ऑर्डर ही तुम्हाला दररोज लावून ठेवायची. दोन्हीपैकी प्रथम जी हिट होईल ती हिट झाल्यानंतर दुसरी तुम्हाला कॅन्सल करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर ही स्ट्रॅटेजी जी आहे ही इक्विटी सेगमेंटमध्ये दोन्ही NSE आणि BSE वरती लिस्टेड जे स्टॉक्स आहेत त्या दोन्हीवरती काम करेल. ही स्ट्रॅटेजीमध्ये फक्त आपण एक इंडिकेटर यूज करणार आहोत. तो कुठला इंडिकेटर आहे तो मी सांगणार आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये प्राइस ऍक्शन आणि इंडिकेटर या दोन्हीच्या बेसिसवरती एक आपण ठरवणार आहोत की आपल्याला ट्रेड कुठे घ्यायचा आहे, SL कुठे ठेवायचा आहे आणि आपलं टार्गेट कुठे ठेवायचं आहे. ही स्ट्रॅटेजी आपण फक्त स्टॉक बाय करण्याकरता करणार आहोत इक्विटी सेगमेंटमध्ये, ज्याला आपण कॅश सेगमेंट असं म्हणतो. त्याच सेगमेंटमध्ये आपण ही स्ट्रॅटेजी यूज करणार आहोत. दिस स्ट्रॅटेजी शुड नॉट बी यूज टू शॉर्ट द स्टॉक्स. म्हणजे जसं मी सांगितलं की जी गोष्ट तुमच्याकडे नाहीये ती तुम्ही प्रथम सेल करू शकत नाही. जी तुमच्याकडे आहे, जी तुम्ही बाय केलेली आहेत किंवा तुमच्याकडे आहेत, तीच गोष्ट फक्त तुम्ही सेल करू शकता. ठीक आहे. तर आपण आता पुढे बघणार आहोत या स्ट्रॅटेजीचे रूल्स काय आहेत. आता इंडिकेटर्स आपण काय यूज करणार आहोत, मुव्हिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज 100 हाय आणि एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज 100 लो. तर तुम्ही म्हणत असाल की सर हाय आणि लो काय आहे, तुम्ही आतापर्यंत फक्त क्लोज ऐकलं असेल मॅक्सिमम स्ट्रॅटेजीज मध्ये. क्लोज की एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज 100 एकच लाईन असते अशी. म्हणजे काय, तर मागच्या 100 कॅन्डल्सची जी क्लोज प्राइस आहे त्याचं मुव्हिंग ॲव्हरेज ही एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज 100 क्लोज कॅल्क्युलेट करते. पण आपल्याला तसं नको आहे, आपल्याला एक साधारण चॅनल पाहिजे. कारण तुम्ही जर बघितलं असेल स्टॉक मार्केटमध्ये सिंगल सपोर्ट किंवा सिंगल रेजिस्टन्स हा क्वचित रिस्पेक्ट होतो. पण तोच जर झोन असेल की एक रेजिस्टन्स झोन असेल, सपोर्ट झोन असेल किंवा एक रेजिस्टन्स झोन असेल, तो होतं काय की इकडनं सपोर्ट घेतला, इकडे एक बेस बनवला, सपोर्ट घेऊन वरती गेलं, कधी कधी खालच्याच लाईनवरनं रिजेक्ट होईल किंवा कधी कधी वरच्या लाईन पर्यंत जाऊन पण रिजेक्ट होईल. म्हणून आपल्याला तो एक झोन पाहिजे. म्हणून हा झोन क्रिएट करण्याकरता आपण दोन एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज यूज करणार आहोत. पहिलं म्हणजे 100 एक्सपोनेन्शियल, त्याचा सोर्स असेल हाय, आणि दुसरं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज असेल 100 ज्याचा सोर्स असेल लो. म्हणजे काय, तर ही जी पहिली एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन आहे ती काय करेल, मागच्या 100 कॅन्डल्सचा जो हाय पॉइंट आहे किंवा हाय प्राइस आहे त्याचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट करेल. आणि ही जी एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज 100 लो आहे ती मागच्या 100 कॅन्डल्सच्या लोचा, जी लो प्राइस आहे मागच्या 100 कॅन्डलची, त्याचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट करेल. हे मी सगळं तुम्हाला चार्टवरती दाखवणार आहे. पण मी जी आता कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय ती तुम्ही लक्षात घ्या. लॉजिक काय आहे, लॉजिक हे दोन निवडायचं लॉजिक असं आहे की आपल्याला एक झोन पाहिजे. साधारण स्टॉक मार्केटमध्ये जी प्राइस आहे ती झोनला रिस्पेक्ट करते. सिंगल लाईन, सिंगल ट्रेड लाईन ही रेजिस्टंट ट्रेड लाईन, ही सपोर्ट ट्रेड लाईन किंवा एक सिंगल रेजिस्टन्स, सिंगल सपोर्ट. कधी कधी काय होतं की फेक आहे, ब्रेकआउट आहे का फेक पुलबॅक आहे, काहीच कळत नाही. तर त्याच्यासाठी जर तुम्ही झोन यूज केलात तर झोन मध्ये तुम्हाला एक साधारण 75 to 85% तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी असते. सिंगल लाईन वरती जर गेलात तर साधारण 50 to 60%च विनिंग प्रोबॅबिलिटी असते. ठीक आहे. तर त्याच्यासाठी म्हणून आपण हे दोन एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. पुढे जाऊ. आता या स्ट्रॅटेजीचे नियम काय आहेत
तर बेसिकली या स्ट्रॅटेजीचे नियम मी तुम्हाला एका नोटपॅड वरती दाखवतो. आता आपण ॲज्युम करू की ही 100 EMA हाय लाईन आहे, 100 EMA लो लाईन आहे. आता स्टॉक इथे ट्रेडिंग करतोय. हा स्टॉकनी खालती ब्रेकडाऊन दिलं तर आपण काय करणार, आपण वाट बघणार की स्टॉक परत ही जी वरची लाईन आहे या वरच्या लाईनच्या वरती एक कॅन्डल 1 आवरची कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. म्हणजे काय झालं, याला आपण म्हणणार ब्रेकआउट. काय म्हणणार याला, याला म्हणणार ब्रेकआउट. तर आता ब्रेकआउट झालं इमिजिएटली ट्रेड करणार का आपण, नाही. आपण काय करणार, या स्टॉकला वरती जाऊन देणार, जाऊन दे वरती, जाऊन दे वरती, जाऊन दे वरती. आणि जेव्हा परत हा रिटेस्ट करायला येईल या एका साधारण पॉइंटवरनं परत खालती पडायला लागेल स्टॉक. आणि जेव्हा तो परत रिटेस्ट करायला येईल आणि जेव्हा परत ह्या झोन मध्ये तुम्हाला एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही बाय करायचंय. ते सुद्धा कधी, की जेव्हा एक बुलिश कॅन्डलस्टिक रिव्हर्सल पॅटर्न दिसल्यानंतर एक स्ट्रॉंग बुल कॅन्डल ती ह्या 100 EMA हायच्या लाईनच्या वरती क्लोज झाली पाहिजे. ठीक आहे, ही अशी एक कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही काय कराल, या कॅन्डलच्या हायच्या वरती बाय कराल, या कॅन्डलच्या लोच्या खालती SL ठेवाल आणि तुमचा जो टार्गेट असेल ते साधारण हा जो स्विंग हाय आहे, मागचा स्विंग हाय, तो तुमचा टार्गेट असेल. ठीक आहे, इकडनं स्टॉक खालती पडला, परत इकडे रिव्हर्स झाला, शक्यता अशी आहे, या लॉजिक असं आहे की ही माझी रेंज आली, मी दबा धरून बसलो होतो, स्टॉक माझ्या रेंज मध्ये आला, मी या स्टॉप वरती झडक मारली, बाय केला आणि माझं जे टार्गेट आहे ते हे आहे आणि माझा SL या कॅन्डलचा लो आहे. बरोबर. तर आपण काय करणार, बाय ऑर्डर प्लेस केली. आजच्या दिवशी बाय ऑर्डर जशी प्लेस केली तसा मी माझी SL ऑर्डर पण प्लेस केली आणि टार्गेट ऑर्डर पण प्लेस केली. जर फॉर एन एक्झाम्पल मी आज बाय ऑर्डर प्लेस केली आणि साधारण 3 दिवसांनी माझा टार्गेट हिट झाला, तर तुमची टार्गेट ऑर्डर जी आहे ती ऑटोमॅटिक एक्झिक्यूट होणार आहे. SL ची ऑर्डर तुमची पेंडिंग राहणार आहे. जशी का तुमची SL किंवा टार्गेट या दोन्हीपैकी कुठली एक एक्झिक्यूट झाली की दुसरी तुम्हाला कॅन्सल करायची, ती ऑटोमॅटिक कॅन्सल होत नाही, ती तुम्हाला कॅन्सल करायची, म्हणजे तुमचा ट्रेड इथे संपला. ठीक आहे, आणि ह्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण चार्टवरती बघणार आहोत. म्हणजे आपले रूल्स काय आहेत, नियम काय आहेत, की ही 100 EMA हाय, 100 EMA लो, स्टॉकनी खालनं या लाईनच्या वरती एक ब्रेकआउट दिला म्हणजे काय, एक ग्रीन कॅन्डल अशी क्लोज झाली. ही झाली फर्स्ट स्टेप. म्हणजे काय, तुम्ही इथे सतर्क राहायला पाहिजे की बाबा हा स्टॉक आपल्या रेंजमध्ये येऊ शकतो. मग काय होईल, तुम्ही वाट बघणार की या वरती जाऊन परत या लेवलला यायला पाहिजे, ह्या लेवलला एक बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला पाहिजे, त्याच्यानंतर एक कॅन्डल ह्याच्या वरती क्लोज झाली पाहिजे, वरच्या लाईनच्या ग्रीन कॅन्डल. जशी का ही क्लोज होईल तसं तुम्हाला या ग्रीन कॅन्डलच्या हायच्या वरती बाय करायचं आहे, याच्या खालती SL ठेवायचं आहे आणि जे टार्गेट असेल ते साधारण जो पहिला जो स्विंग हाय आहे, मागचा रिसेंट स्विंग हाय, ते तुमचं टार्गेट असेल. ते आपण सगळे बघणार आहोत. आता आपण नियम एकदा वाचून घेऊया. जसं मी सांगितलं, 1 ग्रीन कॅन्डल शुड क्लोज अबव द 100 EMA हाय लाईन. एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल पाहिजे. म्हणजे काय की बाबा ही एक चॅनल आहे पण तिची कॅन्डल क्लोज झाली आहे, ती अशी क्लोज झाली आहे, अशी, आणि त्याला वरनं मोठी वीक आहे. ही कॅन्डल भले याच्यावरती क्लोज झाली पण इतकी मोठी वीक आहे म्हणजे काय, इकडनं सेलिंग प्रेशर आहे. सो ह्या कॅन्डलच्या वरती तुम्ही बाय नाही करू शकत. साधारण जी कॅन्डल झाली पाहिजे ती अशी कॅन्डल झाली पाहिजे की त्याच्या दोन्ही साईडच्या ज्या वीक्स आहेत त्या छोट्या आहेत. याला म्हणतो आपण स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल. अशी जर तयार झाली तर डेफिनेटली या कॅन्डलच्या हायच्या वरती तुम्ही बाय करू शकता. कॅन्डलचा लो तुमचा SL असेल आणि जो आधीचा स्विंग हाय आहे तो तुमचा टार्गेट असेल. The stock should have previously given a breakout above the 100 EMA high line. म्हणजे काय की जसं मी तुम्हाला सांगितलं की ही 100 EMA ची लाईन आहे, या स्टॉकनी खालनं वरती आलं पाहिजे. आधी सर्वप्रथम अशी एक कॅन्डल बनली पाहिजे, मग स्टॉक वरती जाईल. इथे तुम्ही बाय नाही करणार, तुम्ही वाट बघणार की या स्टॉक परत या लाईन पाशी आला पाहिजे.
मग जेव्हा हा स्टॉक परत या लाईन पाशी येईल तेव्हा तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला झडप मारायची आहे जर इथे एक बुलिश कॅन्डलस्टिक रिव्हर्सल पॅटर्न तयार झाला. म्हणजे काय की कुठलाही स्टॉक या दोन लाईनच्या वरती ब्रेकआउट दिला पाहिजे. ब्रेकआउट देऊन वरती जाऊन परत या दोन ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स पाशी आला पाहिजे. इथे एक बुलिश कॅन्डल्स रिव्हर्सल पॅटर्न तयार झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक साधारण ग्रीन कॅन्डल ह्याच्यावरती क्लोज झाली पाहिजे. म्हणजे याच्या हायच्या वरती मी बाय करीन, याच्या लोच्या खालती एसएल असेल माझा आणि पहिला टार्गेट असेल तो मागचा प्रिव्हियस स्विंग हाय असेल. There should be a bullish candlestick reversal pattern formed at the 100 EMA high and low channel. काय म्हटलं की स्टॉक ब्रेकआउट झाल्यानंतर जेव्हा वरती जाईल आणि परत खालती येईल एक बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला पाहिजे. त्याच्यानंतर त्या बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये जी ग्रीन कॅन्डल असेल ती ह्याच्यावरती क्लोज झाली पाहिजे. बरोबर, मी लिहिलंय वन शुड बाय अबाउट द हाय ऑफ द ग्रीन कॅन्डल, म्हणजे या ग्रीन कॅन्डलच्या हायच्या वरती बाय करायचं, खालती असेल हे टार्गेट. ठीक आहे. अजून एक छोटीशी सूचना आहे ती म्हणजे अशी की बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे प्राइस ऍक्शन आणि कॅन्डलस्टिक पॅटर्नचं तुम्हाला, तरच तुम्ही या स्ट्रॅटेजीमध्ये काम करू शकता. कारण जर तुम्हाला कुठले बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत, कुठले बेरिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत, किंवा कुठले स्ट्रॉंग कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत, कुठले चांगले चार्ट पॅटर्न आहेत, प्राइस ऍक्शन म्हणजे काय, याचं बेसिक अंडरस्टँडिंग जर तुम्हाला असेल तर तुम्ही या स्ट्रॅटेजीमध्ये उत्कृष्टरित्या काम करू शकता, आरामात काम करू शकता. आणि जर तुम्हाला त्याचं नॉलेज नसेल तर घाबरू नका, ते सगळे व्हिडिओज माझ्या या चॅनलवरती आहेत. तुम्ही चॅनलवरचे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला कुठेही क्लास लावायची गरज नाही, कुठेही पैसे भरून स्टॉक मार्केटचं शिक्षण घेण्याची गरज नाही. सगळ्या गोष्टी या चॅनलवरती अगदी मोफत तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. तर तुम्ही सगळेच व्हिडिओ बघा. तुम्हाला सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर बेसिकली लक्षात येईल की बेसिक टू ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिस स्टॉक मार्केट म्हणजे काय असतं. ठीक आहे. आपण आता पुढे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत, उदाहरणं बघणार आहोत. आता साधारण हे भारत हेवी इलेक्ट्रिकल. आता बघा की काय झालं, मार्केटनी इथे ब्रेकआउट दिला, म्हणजे जसं मी म्हटलं या दोन लाईनच्या खालती गेलं, मग मार्केटने ब्रेकआउट दिला. मार्केट इथपर्यंत गेलं आणि परत खालती आलं. परत खालती आल्यानंतर काय केलं, मार्केटने एक बेस बनवला. बेस बनवल्यानंतर एक ही जी कॅन्डलस्टिक आहे, आता मोठं करून दाखवू नाही शकत, चार्टवरती दाखवीन. साधारण ही जी कॅन्डलस्टिक आहे या कॅन्डलस्टिकनी या लाईनच्या वरती क्लोजिंग दिलं, स्ट्रॉंग कॅन्डलस्टिक होती, याच्यावरती मी बाय केला, याच्या खालती असेल आणि जो प्रिव्हियस स्विंग हाय होता तिथे माझं टार्गेट इझिली अचीव्ह झालं. पुढच्या साधारण दुसऱ्याच दिवशी ते टार्गेट माझं अचीव्ह झालं. इतकी मस्त स्ट्रॅटेजी आहे, चांगल्यारीत्या काम करते. फक्त तुम्हाला सगळे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. आता आपण पुढचा एक एक्झाम्पल बघू. साधारण हे आहे मनप्पुरम फायनान्सचं एक्झाम्पल आहे. 1 आवर चा चार्ट आहे. जसं मी सांगितलं ही स्ट्रॅटेजी 1 आवरच्या चार्टवरती आपल्याला इम्प्लिमेंट करायची आहे. हे बघा, ह्या दिवशी ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट दिल्यानंतर हा एक त्याचा प्रिव्हियस रेजिस्टन्स झोन होता, तो पण ब्रेकआउट देऊन वरती गेलं, इथपर्यंत गेलं. मार्केट साधारण इथपर्यंत आलं. मग काय झालं बघा, इथे एक मोठं इथेच इंटिमेशन मिळालं होतं की मार्केट रिव्हर्स होईल. कारण हे जे दोन पॅटर्न आहेत, हे जे दोन कॅन्डलस्टिकचे पॅटर्न आहेत, हे दोन कॅन्डलस्टिकचे पॅटर्न, याला आपण बुलिश एनगल्फिंग म्हणतो. ही कॅन्डलस्टिक ह्या लाईनच्या वरती क्लोज नव्हती झाली, म्हणून या कॅन्डलवरती आपण ट्रेड नाही केला. पण काय झालं, त्याच्याच दुसऱ्या दिवशी ही एक मोठी कॅन्डल तयार झाली. ही पण एक बुलिश एनगल्फिंग पॅटर्न तयार होता. सो या कॅन्डलच्या हायच्या वरती आपण बाय करणार. या कॅन्डलचा लो आपला असेल काय झालं बघा, वरती गेलं, परत रिटेस्टिंगला आलं आणि साधारण आपलं जे टार्गेट होतं प्रिव्हियस स्विंग हाय हे टार्गेट आपलं अचीव्ह झालं. एक्झाम्पल HDFC AMC नावाचा एक स्टॉक आहे. 1 आवर चार्ट आहे, त्याच्यावरती बघा. इकडे ब्रेकआउट दिलं या कॅन्डलने, स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेकआउट दिलं, वरती गेलं, परत खालती आलं, इकडे रिटेस्टिंग झालं. इथे पण एक ट्रेड तुम्ही घेऊ शकत होतात की ज्याचं टार्गेट तुम्ही इथे ठेवलं असतं. पण काय झालं की इथे जर बाय केलात तर साधारण तुमचा इकडे SL हिट झाला. हरकत नाही,
परत तुम्हाला एक छान, आता तुम्ही जर विचार केला की एस एल का हिट झालं, तर साधारण हा जो कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालाय त्यांनी या लाईनला टच पण नाही केला. ऍक्च्युली त्याची आयदर वीक किंवा बॉडी या लाईनला टच झाली पाहिजे, तर तो एक चांगला स्ट्रॉंग पॅटर्न आपण मानू शकतो. इथे एक चांगला 3 बार रिव्हर्सल पॅटर्न तयार झालाय की ही एक बेरिश कॅन्डल होती, एक बुलिश कॅन्डल झाली त्याच्यानंतर याच झोनमध्ये, आणि एक कंटिन्युएशन कॅन्डल आली. आता ही जी कंटिन्युएशनची कॅन्डल आहे त्यांनी त्याच्या हायच्या वरती आपण बाय केला. माझा एस एल इथे होता, सो ह्या कॅन्डलमध्ये एस एल माझा हिट झाला नाही, इंटॅक्ट होता, आणि माझं जे टार्गेट होतं ते इथे होतं. तर साधारण 2 दिवसात माझं टार्गेट कम्प्लीट झालं एस एल हिट न होता. घाबरायचं नाही, एस एल लावून ठेवायचा आपला, आणि बेसिकली आपल्या टार्गेटची ऑर्डर लावून ठेवायची. जी पहिली हिट होईल आपला ट्रेड तिथे संपला. ठीक आहे. आता आपण काही स्टॉक चार्ट्स वरती पण बघूया कसे दिसतात. एक मिनिट. आता हा चार्ट वरती आलेलो आहे. चार्ट वरती सिंपल कसा ऍड करायचा इंडिकेटर ते पण मी तुम्हाला दाखवतो. एकदम सोपी पद्धत आहे इंडिकेटर ऍड करायची. हे रिमूव्ह आणि इंडिकेटर. काय करायचं, इथे तुम्हाला चार्ट वरती आल्यानंतर, आता इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सचा चार्ट आहे हा, 1 तासाचा चार्ट वरती आलोय मी. आता काय करायचं, सिंपल मेथड आहे. या इंडिकेटर वरती जायचं. इंडिकेटर वरती गेल्यानंतर इथे सर्च नावाचं ऑप्शन येतं, तिथे टाईप करायचं एक्सपोनेन्शियल. जसं तुम्ही एक्सपोनेन्शियल टाईप कराल तसं टेक्निकल्सच्या अंडर येईल मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. तर याच्यावरती 2दा क्लिक करायचं, कारण आपल्याला 2 पाहिजेत, एक हाय पाहिजे आणि एक लो लाईन पाहिजे. हे क्लिक केल्यानंतर हे तुमचे EMA इथे ऍड झाले. तर जेव्हा तुम्ही ऍड करता तेव्हा बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 9 असते, ती आपल्याला चेंज करायची. जसं मी याच्यावरती माऊस नेईन, याचं सेटिंग्सचं हे बटन असतं, याच्यावरती नेलं की सेटिंग्स असं लिहून येतं इकडे. याच्यावरती क्लिक करणार, इनपुट्समध्ये जाणार, इनपुट्समध्ये लेंथ जी आहे इथे, तिथे मी 100 करणार, आणि हा जो सोर्स आहे हा सोर्स मी करणार हाय, आणि साधारण स्टाईलमध्ये येऊन याला मी ग्रीन कलर देणार आणि ह्याची थिकनेस वाढवणार या लाईनची. ही वाढवली, सो माझी एक 100 हायची लाईन तयार झाली. आता मला 100 लो पाहिजे. परत तेच दुसऱ्या इंडिकेटर जो आहे दुसरा, त्याच्या सेटिंग्सवरती मी क्लिक करणार, परत इनपुटवरती येणार, लेंथ जी आहे तिथे 100 सिलेक्ट करणार, आणि जो सोर्स आहे सोर्स क्लोजच्या ऐवजी लो सिलेक्ट करणार, आणि परत स्टाईलमध्ये येणार, याला पण ग्रीन कलर देणार, आणि ह्याची जी थिकनेस आहे लाईनची ती एक विड्थनी मी वाढवणार. तर हा तयार झाला बेसिकली माझा EMA 100 मुव्हिंग ॲव्हरेजचा चॅनल. तर आता बघा काय झालंय, इथे फेल्ड ब्रेकआउट कसे असतात ह्याच्यासाठी मी सांगतो लोकांना. इथे ब्रेकआउट दिला, बरोबर, ब्रेकआउट देऊन खालती आला, इथे एक बुलिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झाला. सो हा पण एक ब्युटिफुल पॅटर्न होता. इथे जर मी बाय केला असता तर साधारण माझा जो प्रिव्हियस स्विंग हाय होता तो इथे होता आणि एस एल इथे होता. सो जायला पैसे जास्ती होते, यायला कमी होते, सो हा ट्रेड मी घेतला नसता. आणि बघा बरोबर तसंच झालं. साधारण हा जो त्याचा एक रेजिस्टन्स लेवल होता, याच रेजिस्टन्स लेवलवरनं मार्केट उलट फिरला, बरोबर. सो कधीही साधारण ब्रेकआउट वरती ट्रेड करायला जाऊ नका, एक पुलबॅक येऊन दे. आता ही कॅन्डल जसं मी तुम्हाला म्हटलं की एक स्ट्रॉंग कॅन्डल पाहिजे, एक स्ट्रॉंग कॅन्डल पाहिजे. ही कॅन्डल स्ट्रॉंग आहे का बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं. ही कॅन्डल स्ट्रॉंग आहे का, नाही. वरती गेली पण तेवढंच सेलिंग प्रेशर आलं, वीक मोठी आहे. ही पण कॅन्डल बघा, एक बुलिश कॅन्डल आहे पण वरनं सेलिंग प्रेशर बघा किती आहे. ही एक छोटीशी कॅन्डल बनली, म्हणजे हे काय दर्शवत आहे की बाईंग होतंय पण बाईंग प्रमाणे सेलिंग प्रेशर जास्ती आहे. मग काय एक डोजी कॅन्डल बनली, मग डोजी बनली, मग ही पण एक कॅन्डल बनली, पण या कॅन्डलला पण वरनं वीक आहे. इकडनं पण एक सेलिंग प्रेशर आलं, एक्झॅक्टली तिकडनंच परत हे सेलिंग प्रेशर आलं, मग एक मोठी बेरिश एनगल्फिंग बनली, आणि हा जो झोन होता हा साधारण सप्लाय झोन होता. सो इकडे एक साधारण फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये इकडे एक शॉर्टची पोझिशन होती, आणि बघा मार्केट एकदम खालती पडलं. सो फ्युचर आणि ऑप्शन या सेगमेंट्समध्ये तुम्ही शॉर्टिंग मध्ये जी गोष्ट तुमच्याकडे नाहीये ती तुम्ही आधी विकू शकता आणि नंतर बाय करू शकता. हे फक्त फ्युचर्स आणि ऑप्शनच्या सेगमेंटमध्ये पॉसिबल आहे. आता आपण बघूया की दुसरी कुठली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळाली आहे का. हा इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स आहे बघा, ब्रेकआउट,
पण एवढी मोठी सेलिंग प्रेशर आहे याच कॅन्डलवरनं आणि साधारण मार्केट एक साईडवेज झोनमध्ये होतं. परत ब्रेकआउट, ब्रेकडाऊन. म्हणजे काय, ब्रेकआउट पण करतोय, ब्रेकडाऊन पण करतोय, ब्रेकआउट करतोय, ब्रेकडाऊन करतोय. सो हा जो एक झोन होता, साईडवेजचा झोन होता. सो अशा मार्केटमध्ये आपण कधीच ट्रेड नाही करणार. ठीक आहे. दुसरी कुठली ऑपॉर्च्युनिटी मिळाली का बघू. आता बघा, मार्केटने इकडनं ब्रेकआउट दिलं. या 1-2 कॅन्डलवरती तुम्ही ठरवू नाही शकत बरं का पुल बॅक. मार्केटला वरती जाऊन द्यायचं आणि परत खालती येऊन द्यायचं. आता काय झालंय, ही एक मोठी चांगला मस्त कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालाय. मी तुम्हाला हे करून दाखवतो, झूम करून दाखवतो. इकडे ब्रेकआउट दिलं, ब्रेकआउट देऊन मार्केट वरती गेलं, खालती आलं आणि इकडे एक चांगला मस्त असा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला. सो आपला रूल काय आहे, ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलच्या हायच्या वरती बाय करायचं. आता हिला वरनं वीक आहे, पण हिची जी मेन बॉडी आहे ती ऑलमोस्ट मोर दॅन 80-85% आहे टोटल रेंजच्या. सो ही कॅन्डल मी कन्सिडर करू शकतो. याच्यावरती माझं बाईंग होतं, पण गेलं का इकडनं मार्केटवरती, नाही, परत रिटेस्ट करायला आलं. मग काय झालं, हा एक कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला. पण बघा, यांनी टच केलंय का या लाईनला, नाही. हा एक बुलिश कॅन्डलस्टिक रिव्हर्सल पॅटर्न आहे, पण या लाईनला टच केलंय का, नाही. बघा काय झालं, जर तुम्ही ह्याच्यावरती बाय केलं असतं तर तुमचा एसएल हिट झाला असतं. आपल्याला तसं नाही करायचं. मग काय झालं, परत एक मस्त बुलिश पॅटर्न तयार झाला, स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे. मग अशा वेळेस इथे पहिलं जे माझं बाईंग होतं ते आता माझं अजून कमी झालं. सो मी ह्याच्यावरती बाय करीन. साधारण माझा जो एसएल असेल तो इकडे असेल आणि जे माझं टार्गेट असेल तो हा स्विंग हाय होता, हे माझं टार्गेट होतं. तर आता तुम्हाला लावून दाखवतो एसएल किती आणि टार्गेट किती. साधारण हे माझं एसएल होतं आणि जे माझं टार्गेट होतं तो साधारण हा स्विंग हाय होता. सो बेसिकली काय, जायला 12 रुपये 30 पैसे, पण यायला 20 रुपये 95 पैसे आणि त्या टार्गेट इझिली अचीव्ह झालं तुमचं. म्हणजे कधी घेतलं होतं तुम्ही, 1 डिसेंबर 2021 जर घेतलं असतं तर तुमचं जे टार्गेट आहे ते अचीव्ह झालं 2 डिसेंबर 2021. म्हणजे इमिजिएटली दुसऱ्या दिवशी तुमचं टार्गेट अचीव्ह झालं. 1:1.7चा रेशो तुम्हाला मिळाला. आता इथे बघा काय झालंय, इथे ब्रेकआउट दिला, हा ब्रेकआउट म्हणणार मी, हा नाही म्हणणार. इथे ब्रेकआउट दिला, काय झालं, वरती गेलं, इकडनं परत वरती गेलं. तर लोकांनी ह्या कॅन्डल वरती बाय केलं असेल. ठीक आहे, ही ट्रॅप कॅन्डल आहे. हा जो रिट्रेसमेंट आहे पकडणार नाही, मला खालती येऊन कॅन्डल इथे टच झाली पाहिजे आणि इथे टच होऊन ह्या झोनमध्ये एक कॅन्डल टच होऊन ह्या झोनमध्येच जर बुलिश रिव्हर्सल पॅटर्न तयार झाला तरच मी बाय करणार. बघा ना काय झालं, या कॅन्डलला टच नाही झाला, इकडनंच वरती गेलं, सॉलिड सेलिंग प्रेशर, मार्केट उलटं फिरलं. ज्यांनी इथे एसएल ठेवले असतील सगळ्यांचे एसएल हिट झाले. तो एक साधारण बेसिक प्राइस ऍक्शनचं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. अजून एकदा बघूया, हे बघा, हा ब्रेकआउट दिल्यानंतर ही एक स्ट्रॉंग कॅन्डल बनली, पण या स्ट्रॉंग कॅन्डलच्या वरती मी बाय केलं असतं तर साधारण माझं एसएल हिट झालं असतं. ठीक आहे, गेलं नंतर मार्केटवरती. पण अशा परिस्थितीत, जेव्हा अशी परिस्थिती असते, डायसी सिच्युएशन असते, आता बघा पूर्ण साईडवेज मार्केट आहे, सो मी काय करणार, हा जो रेजिस्टन्स आहे हा मार्क करून घेणार. ठीक आहे, आणि साधारण प्राइस ऍक्शन आणि हा लो मार्क करून घेणार. याच्यावरती जर एक कॅन्डल क्लोज झाली तर समजणार ब्रेकआउट आला. आणि याच लेवलला बघा, याच लेवलला जेव्हा ब्रेकआउट आलं, याच लेवलला रिटेस्ट करायला आला, या लेवलला जेव्हा मार्केटने रिटेस्ट केलं तेव्हा साधारण इथे एक बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला. सो प्राइस ऍक्शनच्या हिशोबाने मी ही जी ग्रीन कॅन्डल तयार झाली या ग्रीन कॅन्डलच्या हायच्या वरती बाय करून इथे एसएल प्लेस केला असता, टार्गेट इथे ठेवलं असतं तर आरामात माझं टार्गेट अचीव्ह झालं. तर एक प्राइस ऍक्शनचं एक छोटंसं एक्झाम्पल दिलं तुम्हाला. कसं ओळखायचं की, आता बघा, इथं ब्रेकआउट दिला, ब्रेकआउट देऊन लगेच दुसऱ्याच कॅन्डलनी रिटेस्ट केलं तर हा रिटेस्ट मान्य नाही मला. मार्केटला वरती जाऊन दे, वरती जाऊन मग परत येऊन दे. बघा काय झालं, वरती गेलं पण इकडनं परत हे पण तोडलं, म्हणजे
ब्रेकआउट दिला होता, फॉल्स ब्रेकआउट तोडून परत खालती आला. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मी जे नियम सांगतोय ते काटेकोरपणे प्लीज फॉलो करा, नाहीतर आता हे कम्प्लीट मार्केट साईडवेज मध्ये. या अशा साईडवेज मार्केटमध्ये मी ट्रेड नाही करत. मला एक तर ट्रेंडिंग मार्केट पाहिजे, अपसाईडच ट्रेंडिंग मार्केट पाहिजे आपल्याला. हे असं साईडवेज मार्केटचा आपल्याला उपयोग नाही. अजून बघू. आता तुम्ही जर इथे विचार केलात तर इथे पण साईडवेज मार्केट होतं. हे पण साधारण ही जी रेंज होती, मार्केट ही रेंज पकडून होतं. तर काय झालं बघा, ही रेंज तोडली या कॅन्डलने. रिव्हर्सल दिसला का तुम्हाला कुठे? टच करायला तरी आलं का? नाही आलं. तुम्ही म्हणणार सर इथे टच झालं, या कॅन्डलचा टच झालं. एक्झॅक्टली. सो इथे जर टच झालं या कॅन्डलचं, तर एक साधारण हा एक बुलिश हरामी पॅटर्न आहे. या कॅन्डलच्या हायच्या वरती बाय केलं असतं, इथे एसएल ठेवलं असतं आणि साधारण जे फर्स्ट टार्गेट होतं ते इथे होतं, पण ते अचीव नाही झालं. आपलं एसएल हिट झालं. सो स्टॉक मार्केटमध्ये लॉसेस होतात, नाही असं नाही. ते तुम्हाला बेसिकली लॉस बेअर करायची कपॅसिटी पाहिजे, तर स्टॉक मार्केटमध्ये आपण ट्रेड करू शकतो. आता इथे बघा किती इकडनं ब्रेकआउट दिला, खालती आलं, मस्त पॅटर्न तयार झाला. इकडेच तुम्हाला एक छान ऑपॉर्च्युनिटी मिळाली असती. ब्रेकआउट दिला, इकडे थोडासा वेळ घालवला मार्केटने, परत वरती गेलं, मग खालती आलं. खालती आलं, इकडनं बाईंग दिसलं मला. याच कॅन्डलवरती मला बाईंग दिसलं बघा, खालनं बाईंग दिसलं, एक हॅमर टाईप कॅन्डल तयार झाली. सो याचा हाय जर मी मार्क करून ठेवला असता एक साधारण प्राइस ऍक्शनच्या दृष्टिकोनातनं, पण आपलं काय आहे की आपल्याला एक ग्रीन कॅन्डलच पाहिजे. मग या कॅन्डलच्या हायवरती तुम्ही बाय करू शकला असता का? नाही, कारण वरनं सेलिंग प्रेशर आहे. सो मी बाय नाही करणार. मग मी वाट बघितली. बघा इथे अजून एक बाईंग प्रेशर आलं या दिवशी, आणि मग ही कॅन्डल तयार झाली. मग साधारण ह्याचा हाय मार्क केला असता, कारण इकडनं बाईंग प्रेशर आलंय, त्याच्या मनाने सेलिंग प्रेशर काहीच नाही आहे. या बाईंग प्रेशर आणि या बाईंग प्रेशरला जर मी लक्षात घेतलं तर या कॅन्डलच्या हायच्या वरती बाय केलं असतं. ही जी कॅन्डल आहे याच्या खालती एसएल प्रेस केला असता, आणि साधारण पहिलं जे टार्गेट आहे ते इथे एक्सपेक्ट केलं असतं. ऑलमोस्ट टार्गेट कम्प्लीट झालं. बघूया आपण. या कॅन्डलच्या वरती हाय, स्टॉप लॉस साधारण इथे, माझं जे टार्गेट आहे ते साधारण इथे. जायला 5 रुपये 25 पैसे, याला 7 रुपये 10 पैसे. ऑलमोस्ट टार्गेट कम्प्लीट झालं. कधी ऑर्डर एक्झिक्यूट झाली माझी? 9 फेब्रुवारी 2021 ला ऑर्डर एक्झिक्यूट झाली, आणि म्हणजे माझी बाय 9 फेब्रुवारी 2021 ला झालं, आणि त्याच दिवशी माझं टार्गेट हिट झालं. 10 फेब्रुवारीला, सॉरी, दुसऱ्या दिवशी माझं टार्गेट हिट झालं. तर अशी ही खूप छान अशी स्ट्रॅटेजी आहे. आणि बेसिकली अजून एक तुम्हाला सांगायची इच्छा अशी आहे की या स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला काही शंका असेल, तुम्हाला या स्ट्रॅटेजीत काही शंका असतील, काही विचारायचं असेल, तर मी माझा ईमेल आय डी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन. त्या ईमेल आय डीवरती तुम्ही बेसिकली या स्ट्रॅटेजीबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर त्याचा तुम्ही ईमेल मला पाठवू शकता. आता बघा की मार्केट कसं गंडवतं. अजून एक नियम माझ्यासमोर दिसला म्हणून इथे ब्रेकआउट दिलं, सो मार्केट इकडनं वरती गेलं, इकडे रिटेस्टिंगला आलं, त्याच्यानंतर ही मोठी अशी एक स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न तयार झाला. याच्या हायच्या वरती माझी इथे या कॅन्डलला बाईंग पण झालं, पण माझा एसएल पण हिट झाला. सो माझा टार्गेट इथे असतं. सो काय होतं, मार्केट बेसिकली काय की आपण आपला एसएल हा फार महत्वाचा असतो, की आपण आपला लॉस मिनिमाइज करायचा. जर तुम्ही इथे बाय करून की मार्केट वरती जाणार, एसएल इथे लावलाच नसता आणि या अजम्पशन मध्ये असता की बाबा मार्केट आता वरती जाणार आहे, कुठल्या कुठे पडलं बघा. म्हणजे तुमचं जे एसएल होतं साधारण, बघूया आपण, तुमचं जे एसएल होतं साधारण 13 पॉईंटचं होतं, आणि तुमचं जे टार्गेट होतं ते पण साधारण 14 पॉईंटचं होतं. जर तुम्ही तो लावला नसतात तर तुमचा एसएल बघा केवढा मोठा झाला असता. 48 पॉईंट गेले असते तुमचे. म्हणून ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की एसएल ऑर्डर ही कंपल्सरी लावायची, की ह्याच्या खालती मी अजिबात लॉस बेअर करू शकणार नाही. दिस इज माय मॅक्सिमम लॉस बेअरिंग कॅपॅसिटी. ठीक आहे, तर तुम्ही प्लीज याचं आता अजून एक एक्झाम्पल द्यायचं आहे. बघा मार्केट इकडनं ब्रेकआउट दिलं पण कुठेही टेस्टिंगला नाही आलं. मग काय झालं,
ह्या बाजूला टेस्टिंगला आलं. ठीक आहे, इकडनं ब्रेकआउट देऊन इकडे टेस्टिंगला आलं, एक मोठी रेड कॅन्डल तयार झाली. पण त्याच्यानंतर काय झालं बघा, मार्केटने परत ब्रेकआउट दिला. तर ब्रेकआउट दिल्यानंतर ह्या ग्रीन कॅन्डलवरती मी बाईंग करणार नाही, कारण याचा ऑलरेडी रेजिस्टन्स इकडे आहे, तुमचा टार्गेटची जागा कमी आहे. सो मी परत बघणार, परत खालती गेलं, परत ब्रेकआउट दिला, तर या ब्रेकआउटला बाय नाही करणार. मी परत वाट बघणार की माझ्या रेंजमध्ये कधी येतोय. आणि तेव्हा मार्केट माझ्या रेंजमध्ये इथे आलं होतं, पण मार्केट ऑलरेडी हायला पोचलं होतं. इकडे डेफिनेटली या स्ट्रॅटेजीप्रमाणे इकडे एक बाईंग होता, इकडे एसएल होता आणि टार्गेट इकडे होतं. तर ह्याच्यात आपला एसएल हिट झाला. ठीक आहे, तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही प्लीज काटेकोरपणे याचं पालन करा. काही शंका असतील तर दिलेल्या ईमेल आय डीवरती डेफिनेटली मला तुम्ही ईमेलद्वारे तुमच्या शंका विचारा. त्या प्रत्येक ईमेलचं 100% रिप्लाय द्यायचा प्रयत्न मी करीन. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.